शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर वरुण राजा शेतकऱ्यांना जगू देत नाही आणि मायबाप सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, असंच एक काही चित्र सध्या शेतकऱ्यांच्या संदर्भात पाहायला मिळते। यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री दरम्यान अचानक मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये हजेरी लावली। यामध्ये वेचणीला आलेला कापूस शेतामध्ये अक्षरशः भिजलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झाले। तर दुसरीकडे सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात असताना पावसाने हजेरी लावली आणि यामध्ये सुद्धा सोयाबीन भिजलेलं आहे। खरं तर खरीप हंगामात यंदा अतिवृष्टी झाली, यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यात कशी बसी वाचलेलं पीक आता अंतिम टप्प्यात काढणीवर असताना अशात अवकाळी पाऊस हजेरी लावतो आणि यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होते। जणू काही शेतकऱ्यांचं वर्षभराच्या स्वप्नावर पाणी फिरलंय की काय असं चित्र सध्या आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। मात्र जबाबदार व्यक्तींकडून शेतकऱ्यांकडे कायम दुर्लक्ष केल्या जातोय का, असा प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय।